मी आहे राधिका आणि राधिकास किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे, ते म्हणजे उपमा। चला तर मग रेस्टॉरंट स्टाईल कसा करायचा उपमा ते आपण अगदी सोप्या मेथडनी पाहूया। नमस्कार सर्वांना, राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल। 1 वाटी रवा, गरजेनुसार तेल, 1 छोटा कांदा, 1 छोटा टोमॅटो, गरजेनुसार कोथिंबीर, 1 चम्मच जिरे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, काजू गरजेनुसार, कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ। कढई तापली आहे आणि ह्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। आता इथे तेल गरम झालं की ह्याचमध्ये आपल्याला काजू भाजून घ्यायचे आहेत अगदी ब्राऊन कलर वरती। इथे गॅसची फ्लेम मीडियम आहे। आता इथे काजू आपले व्यवस्थित ब्राऊन कलर वरती भाजून होत आहेत। आता यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी व्यवस्थित तडतडली। पहा, व्यवस्थित मोहरी आपली तडतडली आहे। आता ह्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये लगेचच आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे। इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरचीचा वापर केला आहे। आता मिरची इथे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आता इथे आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। इथे मी कांदा घालून घेणार आहे। पहा, आता कांदा ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। इथे गॅसची फ्लेम इथे मी मीडियम केली आहे। मीडियम फ्लेम वरती कांदा ही व्यवस्थित परतवून घ्यायचा। आता कांदा परतवून झाला आहे, ह्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया। इथे ही गॅसची फ्लेम आपली मीडियम आहे। मीडियम फ्लेम वरती टोमॅटो ही आपल्याला परतून घ्यायचा आहे। इथे टोमॅटो ही आता सॉफ्ट झाला आहे। ह्यामध्ये आता आपण रवा घालून घेऊया। आता इथे रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। इथे मी गॅसची फ्लेम मीडियम केली आहे। मीडियम फ्लेम वरतीच आता रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। इथे रवा भाजण्यासाठी 2 ते 3 मिनिटं लागणार आहे। 2 ते 3 मिनिटं असाच आपल्याला तेलामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे। आता रवाही इथे आपला भाजून झाला आहे। आता इथे मी गरम पाण्याचा वापर करत आहे। इथे 1 रवा वाटीसाठी इथे मी 2.5 वाटी गरम पाणी वापरलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथे मी लो केली आहे। लो फ्लेमवरती आता इथे मी गरम पाणी घालून घेणार आहे। आता इथे 1 वाटी मी गरम पाणी घालून घेतलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आणखीन मी 1 वाटीचा वापर करणार आहे। गरम पाणीच वापरायचं आहे इथे हे आपल्याला। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, गरम पाण्याने एकदम छान असा रवा फुलतो आपला आणि एकदम स्मूथ आणि सुटसुटीत असं उपीट आपलं तयार होतं। जसं रेस्टॉरंट स्टाईल एकदम रवा आपला फुललेला असतो, सेम तसं गरम पाण्याचा वापर केला आणि तेलामध्ये व्यवस्थित जर आपण रवा भाजून घेतला। आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे गरजेनुसार। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगाशी जे आपण शिल्लक पाणी ठेवलं होतं तेही मी घालून घेतलं आहे। जर तुमचा रवा लहान असेल तर इथे तुम्ही 2 वाटी पाणी वापरा आणि जर रवा मोठा असेल तर 2.5 वाटीचा वापर करा। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून ह्याला लो फ्लेमवरती झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काजू घालून घ्यायचे आहेत।
आता हे सगळे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। पहा किती छान असा रवा फुलला आहे आपला, खूपच छान, सेम रेस्टॉरंट स्टाईल दिसत आहे। आता इथे झाकण ठेवून घ्यायचं, 2 मिनिटासाठी वाफवून घ्यायचा। तर पहा इथे आपला उपमा रेडी आहे। पहा किती छान असा फुलला आहे, एकदम मऊसूत झाला आहे रेस्टॉरंट स्टाईल। बघा कलर ही किती छान आला आहे। ह्यामध्ये तुम्ही गाजर, वाटाणा, तुम्हाला हव्या त्या भाज्या ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। तर पहा किती छान असा आपला उपमा तयार आहे। जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। पहा किती छान असा मऊ लुसलुशीत असा उपमा तयार झाला आहे।